नमस्कार. चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी साहित्य किती समृद्ध आहे. यात कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रे इत्यादींचा समावेश आहे. तर अशाच काही मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृतींचा आपण परिचय करून घेणार आहोत. वारकरी संप्रदायातील महान असे संत कवी संत ज्ञानेश्वर यांची साहित्य संपदा आपण पाहूया. ज्ञानेश्वरी, संपूर्ण हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी. त्यानंतर दुसरे संत कवी आहेत संत नामदेव. नामदेवांची गाथा हे त्यांचे प्रसिद्ध असे साहित्य आहे. संत तुकाराम यांची तुकाराम गाथा व तुकारामांची अभंगवाणी हे साहित्य मराठीत प्रसिद्ध आहे. संत एकनाथ यांची भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक व चतुश्लोकी भागवत ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. संत रामदास यांचे मनाचे श्लोक, दासबोध व करुणाष्टके ही साहित्य संपदा आहे. आद्य कवी म्हणून ओळखले जाणारे मुकुंदराज यांचा विवेक सिंधू व परमामृत हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मोरोपंत यांची केकावली ही जगप्रसिद्ध आहे आणि केकावली या नावाने त्यांचं साहित्य आपल्याला दिसून येतं. वामन पंडित यांचे साहित्य आहे यथार्थ दीपिका. लोकहितवादी यांची शतपत्रे, पृथ्वीराज चौहान, गुजरात देशाचा इतिहास व ऐतिहासिक गोष्टी इत्यादी साहित्य संपदा आहे. महात्मा फुले यांची सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत व तृतीय रत्न ही साहित्य संपदा दिसून येते. सावित्रीबाई फुले, काव्य फुले हे त्यांचे साहित्य आहे. बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन ही कादंबरी प्रसिद्ध आहे. विनोबा भावे यांचे गीताई हे पुस्तक प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक, द आर्टिक होम इन द वेदाज, श्रीमद भगवद गीता रहस्य व ओरियन ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र आहे. संत तुकडोजी महाराज ज्यांना आपण राष्ट्रसंत म्हणतो त्यांचे ग्रामगीता हे पुस्तक प्रसिद्ध आहे. बाबा आढाव यांचे एक गाव एक पाणवठा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांचे ज्वाला आणि फुले हे साहित्य प्रसिद्ध आहे. साने गुरुजी यांची सुंदर पत्रे, श्यामची आई, मंगल प्रभात, सती, तीन मुले इत्यादी साहित्य संपदा आहे. यशवंतराव चव्हाण यांची माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भूमिका, ऋणानुबंध, सह्याद्रीचे वारे आणि यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ इत्यादी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. हरिनारायण आपटे यांची चाणाक्षपणाचा कळस, मी, मध्यान्ह, उषक्काल, गड आला पण सिंह गेला ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. केशवसूत यांची हरपले श्रेय, चित्रम खानोलकर यांची रात्रकाळी घागरकाळी, अजगर, कोंडुरा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवी ग्रेस यांची मितवा, चर्चबेल, वाऱ्याने हलते रान, ओल्या वेळूची बासरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे निवडलेले पोहे, सुदाम्याचे पोहे, कोल्हटकरांचे आत्मवृत्त, दुटप्पी की दुहेरी आणि श्यामसुंदर
या साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. बहिणाबाई यांच्या कविता बहिणाबाईंची गाणी या साहित्याने समृद्ध आहेत. भा. तांबे यांची समग्र कविता हे साहित्य प्रसिद्ध आहे. माधव जुलियन फारसी मराठी कोश हा प्रसिद्ध आहे. राम गणेश गडकरी यांची वाग्वैजयंती, एकच प्याला, प्रेम संन्यास, पिंपळपान, संपूर्ण बाळकराम ही त्यांची साहित्य संपदा आहे. चि. वि. जोशी या विनोदी लेखकांची गुंड्या भाऊ, एरंडाचे गुऱ्हाळ, आणखी चिमणराव, स्टेशन मास्तर आणि चिमणरावाचे चराट ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ना. सी. फडके यांची इंद्रधनुष्य, गुजगोष्टी, प्रवासी, दौलत, जादूगार ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. वि. स. खांडेकर यांची ययाती, हृदयाची हाक, क्रौंचवध, सांजवात व धुके ही साहित्य संपदा आहे. तसेच अमृतवेल, राम गणेश गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय, 6 भाषणे, उल्का, तिसरा प्रहर ही सुद्धा त्यांची महत्वाची साहित्य संपदा आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांची मी कसा झालो, चांगुणा, कऱ्हेचे पाणी, अत्रे प्रहार, मी अत्रे बोलतोय ही साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. बा. भ. बोरकर यांचे मावळता चंद्र, जळते रहस्य, लावण्य रेखा, पावलापुरता प्रकाश व भाविण हे साहित्य फार प्रसिद्ध आहे. दुर्गा भागवत यांची भावमुद्रा, व्यासपर्व, ऋतुचक्र, पैस, बाणाची कादंबरी हे साहित्य प्रसिद्ध आहे. कुसुमाग्रज यांची विशाखा, समिधा, दूरचे दिवे, मारवा, हिमरेषा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ऑथेलो, कैकई, जान्हवी, राजमुकुट, अपॉइंटमेंट ही साहित्य संपदाही प्रसिद्ध आहे. शंकर पाटील, धिंड, वळीव, टारफुला, पाऊलवाटा, ताजमहालमध्ये सरपंच ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. वीणा गवाणकर यांची एक होता कारवर, गोल्डा, भगीरथाचे वारस, रॉबी डिसिल्वा, डॉक्टर आयडा स्कडर ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. व्यंकटेश माडगुळकर, बनगरवाडी, उंबरठा, हस्ताचा पाऊस, गावाकडच्या गोष्टी, कोवळे दिवस हे साहित्य प्रसिद्ध आहे. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय, छावा, युगंधर, कांचनकण आणि लढत ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांची जाणता राजा, पुरंदराच्या बुरुजावरून, राजा शिवछत्रपती, शिवरायाचा 8वा प्रताप, शेलारखिंड ही साहित्य संपदा आहे. महात्मा गांधी यांची सत्याचे प्रयोग, माझ्या स्वप्नातील भारत ही साहित्य संपदा आहे. पंडित नेहरू, भारत की खोज हे साहित्य प्रसिद्ध आहे. विश्राम बेडेकर यांची रणांगण, एक झाड आणि 2 पक्षी, सेलिसबर्गची पत्रे, टिळक आणि आगरकर, वाजे पाऊल आपुले ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. पु. ल. देशपांडे
यांची गणगोत, व्यक्ती आणि वल्ली, गाठोडं, बटाट्याची चाळ, असामी असामी अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. नारायण सुर्वे यांची दलित काव्यदर्शन, माझे विद्यापीठ, कहाणी कवितेची, ऐसा गामी ब्रह्म, कविता श्रमाची ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या, विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य, वडार वेदना, वकिल्या पारधी, गावाकुसाबाहेरची माणसं ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आनंद यादव यांची झोंबी, गोतावळा, मळ्याची माती, भूमिकन्या, नांगरणी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. विश्वास पाटील यांची महानायक, पानिपत, क्रांतीसूर्य, झाडाझडती आणि संभाजी ही साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. दया पवार यांची बलुत, चावडी, जागल्या, पासंग, विटाळ ही साहित्य संपदा आहे. रणजित देसाई यांची श्रीमान योगी, स्वामी, समिधा, राधेय, पावनखिंड ही साहित्य संपदा आहे. सुधा मूर्ती यांची गोष्टी माणसांच्या, वाईज अँड अदरवाईज, आयुष्याचे धडे गिरवताना, 3000 टाके, बकुळा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्री म माटे यांची माणुसकीचा गहिवर, उपेक्षितांचे अंतरंग, श्री रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान, विचारशलाका ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. नरेंद्र जाधव यांची बोल महामानवाचे, आमचा बाप आणि आम्ही, डॉक्टर आंबेडकर आर्थिक विचार एवं दर्शन, लसावी, रवींद्रनाथ टागोर ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. भालचंद्र नेमाडे यांची कोसला, हिंदू, देखणी, जरीला, बिढार ही साहित्य संपदा आहे. वसंत बापट यांची ताणे बाणे, 11वी दिशा, सकीना, जिंकुनी मरणाला, सेतू ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. विंदा करंदीकर यांची अष्टदर्शने, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, जातक, ध्रुपद, अजबखाना, तसेच आदिमाया, एकदा काय झाले, 7 एके 7, अलग बिलंदर, सशाचे कान ही पुस्तके सुद्धा प्रसिद्ध आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची कीचकवध, संगीत विद्याहरण, संगीत मानापमान, संगीत द्रौपदी, कांचनगडची मोहना ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीना पेंडसे यांची गारंबीचा बापू, रथचक्र, तुंबाडचे खोत, कामेरू, जुम्मन ही साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. विनायक दामोदर सावरकर यांची 1857 चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, काळे पाणी, 6 सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्र दर्शन, हिंदुत्व, शत्रूच्या शिबिरात, जातीभेद, सावरकर समग्र ही सुद्धा पुस्तके प्रसिद्ध आहेत.
जयवंत दळवी यांची चक्र, पुरुष, सूर्यास्त, माझघर, उतरवाट ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. गोनी दांडेकर यांची दुर्ग भ्रमण गाथा, पडघवली, जैत रे जैत, स्मरण गाथा, कुणा एकाची भ्रमण गाथा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. शंकरराव खरात यांची अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम, तराळ अंतराळ, दौंडी, गावचे अलुतेदार आणि बलुतेदार, महाराष्ट्रातील महारांचा इतिहास ही साहित्य संपदा आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी संस्कृतीच्या प्रांगणात, तीर्थरूप महाराष्ट्र, आमचा वानप्रस्थ, भारताची मूर्तिकला, संस्कृतीची प्रतीके ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा, वाळणेचा वाघ, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, वैर ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. व पु काळे यांची वपुर्झा, पार्टनर, गुलमोहर, माझं माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय ही साहित्य संपदा आहे. शांता शेळके, तोच चंद्रमा, जन्म जानवी, एक गाणे चुलीचे, महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत, पूर्वसंध्या ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. विठ्ठल कामत यांची इडली, ऑर्किड आणि मी, स्टार्टअप करणारच, उद्योजक होणारच मी, उद्योजक होणारच मी, यश, अपयश आणि मी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. मंगेश पाडगावकर यांची निंबोणीच्या झाडामागे, तुझे गीत गाण्यासाठी, जिप्सी, पाऊस गाणी व चिंतन इत्यादी साहित्य संपदा आहे. ना धो महानोर यांची यशवंतराव चव्हाण आणि मी, आनंदयोगी पु ल, गावातल्या गोष्टी, वही, पावसाळी कविता ही साहित्य संपदा आहे. ग दि माडगुळकर यांची गीत रामायण, पुरिया, वाटेवरल्या सावल्या, बांधावरच्या बाभळी, सोने आणि माती ही साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. य दि फडके यांची शोध बाळगोपाळांचा, शोध सावरकरांचा, कहाणी नेताजींची, 20व्या शतकातील महाराष्ट्र, शोधता शोधता ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. विश्वास नांगरे पाटील, मन में है विश्वास, अनिल अवचट, कुतूहलापोटी, गर्द आणि रिपोर्टिंगचे दिवस ही साहित्य संपदा आहे. APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे साहित्य प्रसिद्ध आहे.